नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत, जर तुम्ही आजही बदलला नाहीत तर पुढची 10 वर्ष अशीच वाया जातील। जुन्या सवयी तुम्हाला यशापासून किती दूर ठेवत आहेत। टप्पा पहिला, तयारी आणि सुरुवात। दिवस 1 ते 7 या पहिल्या आठवड्यात तुमचा मुख्य उद्देश फक्त सुरुवात करणे हा असतो। तुमचे का शोधा। तुम्ही ही सवय का लावू इच्छिता हे स्पष्ट असल्यास कठीण काळात तुम्ही टिकून राहाल। लहान सुरुवात करा। जर तुम्हाला व्यायामाची सवय लावायची असेल तर पहिल्या दिवशी फक्त 10 मिनिटे चाला। वेळ निश्चित करा। सवय पूर्ण करण्यासाठी दिवसाची एक ठराविक वेळ निवडा। उदाहरणार्थ, सकाळी उठल्यावर लगेच किंवा झोपण्यापूर्वी। वातावरण बदला। जर तुम्हाला वाचनाची सवय लावायची असेल तर पुस्तक तुमच्या उशीजवळ किंवा समोर दिसेल असे ठेवा। टप्पा दुसरा, सातत्य आणि संघर्ष। दिवस 8 ते 15 हा सर्वात कठीण काळ असतो। इथे तुमची सुरुवातीचा उत्साह कमी होऊ लागतो आणि जुन्या सवयी तुम्हाला मागे खेचतात। एकही दिवस चुकवू नका। डोंट मिस ट्विन्स हा नियम पाळा। जर एखादा दिवस चुकला तर दुसऱ्या दिवशी ती गोष्ट नक्की करा। प्रगतीची नोंद ठेवा। कॅलेंडरवर दररोज एक्स मार्क करा। ही साखळी तुटू न देण्याचा प्रयत्न करा। स्वतःला प्रोत्साहन द्या। दर आठवड्याला स्वतःच्या लहान यशाचे कौतुक करा। अडथळे ओळखा। सवय पूर्ण करण्यात काही अडथळे येत आहेत। उदाहरणार्थ, आळस, वेळ न मिळणे, त्यावर मात करण्याचे नियोजन करा। टप्पा तिसरा, सुरुवातीचे रूपांतर आणि मजबूतीकरण। दिवस 16 ते 21 या टप्प्यात ती क्रिया तुमच्या मेंदूला सवयीची वाटू लागते। प्रक्रिया सोपी करा। आता ती गोष्ट करण्यासाठी तुम्हाला जास्त मानसिक शक्ती खर्च करावी लागणार नाही। ओळख निर्माण करा। मी व्यायाम करण्याचा प्रयत्न करतोय ऐवजी मी आता व्यायाम करणारी व्यक्ती आहे असा विचार करा। अंतिम टप्पा, 21व्या दिवशी ही सवय तुमच्या दिनचर्येचा भाग बनलेली असते। महत्त्वाची टिप्स, एका वेळी एकच सवय। एकाच वेळी अनेक गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करू नका। एका सवयीवर लक्ष केंद्रित केल्यास यशाची शक्यता जास्त असते। स्वतःवर कठोर होऊ नका। जर एखाद्या वेळी अपयश आले तर पुन्हा शून्यापासून सुरुवात करण्यापेक्षा जिथे आहात तिथून पुढे जा। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।